नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा रिव्हिजन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस प्रशासनाबद्दल महत्त्वाची अशी प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। जी मुलं पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणारा आहे। तसेच व्हिडिओच्या शेवटी आपण इंग्रजी या विषयाची सुद्धा रिव्हिजन करणार आहोत। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या सेशनला। प्रश्न क्रमांक 1, भारतात पहिला FIR केव्हा दाखल झाला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मुलांनो। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असणं जरुरी आहे। याचं योग्य उत्तर आहे 18 ऑक्टोबर 1861 रोजी सब्जी मंडी पोलीस स्टेशन दिल्ली येथे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे गडद निळा। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र पोलीस दलाचे बोधवाक्य काय आहे? उत्तर आहे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय। प्रश्न क्रमांक 4, मानवी हक्क दिवस कधी साजरा करतात? तर 10 डिसेंबर या दिवशी आपण मानवी हक्क दिवस साजरा करतो। मुलांनो 50 प्रश्न उत्तर आपण या प्रश्नसंचामध्ये पाहणार आहोत। हा प्रश्नसंच क्रमांक 1 असणार आहे। तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा आणि तुम्हाला ज्या ज्या प्रश्नांची उत्तर माहीत नाही आहेत ती तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या। ठीक आहे। आता पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे 2 जानेवारी 1961। प्रश्न क्रमांक 6, पोलीस स्मृती दिन किंवा पोलीस हुतात्मा दिन केव्हा असतो? योग्य उत्तर आहे 21 ऑक्टोबर। प्रश्न क्रमांक 7, पोलीस वाहनाच्या दिव्याचा रंग कोणता आहे? उत्तर आहे अंबर। प्रश्न क्रमांक 8, भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण? योग्य उत्तर आहे किरण बेदी। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक चालवले जाते? तर त्या मासिकाचं नाव आहे दक्षता मासिक। प्रश्न क्रमांक 10, IPS पोलीस अधिकाऱ्यांना कोठे प्रशिक्षण दिले जाते? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी किंवा अकादमी, हैदराबाद। प्रश्न क्रमांक 11, PSI व DYSP या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस प्रशिक्षण कोठे दिले जाते? उत्तर आहे नाशिक। पुढचा प्रश्न आहे होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? योग्य उत्तर आहे डिसेंबर 1946 मध्ये मुंबई येथे। प्रश्न क्रमांक 13, राज्य राखीव पोलीस दलाची म्हणजेच त्याला SRPF बोलतो आपण, स्थापना कोणत्या अधिनियमांद्वारे झाली? उत्तर आहे 1951च्या मुंबई राज्य राखीव दल अधिनियमाद्वारे। प्रश्न क्रमांक 14, भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या? उत्तर आहे कांचन चौधरी भट्टाचार्य। प्रश्न क्रमांक 15, पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेतील कोणत्या सूचीमध्ये येतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मुलांनो, हा नीट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट मार्क करा। उत्तर आहे राज्य सूचीमध्ये। प्रश्न क्रमांक 16, गुप्त राजघराण्याच्या काळात पोलिसांसारखे कार्य करणाऱ्यास काय म्हटले जाईल? तर योग्य उत्तर आहे चाट। प्रश्न क्रमांक 17, भारतातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी कोण होत्या? उत्तर आहे श्रीमती कमलाम्मा। प्रश्न क्रमांक 18, राज्य गुप्त वार्ता विभागाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे मुंबई येथे। प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रामध्ये एकूण किती परिक्षेत्रे आहेत? योग्य उत्तर आहे 8, म्हणजे टोटल 8 परिक्षेत्र आहेत। प्रश्न क्रमांक 20, UPSC द्वारे कोणाची निवड केली जाते? उत्तर आहे IPS अधिकारी यांची। प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोठे आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पुणे। प्रश्न क्रमांक 22, जिल्हा स्तरावर पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? उत्तर आहे पोलीस अधीक्षक। प्रश्न क्रमांक 23, PI व DYSP हे अधिकारी कोणत्या वर्गात येतात? उत्तर आहे राजपत्रित वर्ग 1। प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे मुख्यालय कोठे आहे?
आणि उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 25, मुंबई राज्याने महिला पोलीस भरती केव्हा केली होती? आणि योग्य उत्तर आहे 1955 मध्ये. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कोण होते? उत्तर आहे कृष्णकांत पांडुरंग मेढेकर. त्यांचं साल सुद्धा मी इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे, 1982. प्रश्न क्रमांक 27, फोर्स 1 ची स्थापना केव्हा झाली? योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर 2010 रोजी. पुढचा प्रश्न आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास किती स्टार असतात? तर योग्य उत्तर आहे 1 स्टार. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्र पोलीस प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते? तर सर्वोच्च पद आहे पोलीस महासंचालक. प्रश्न क्रमांक 30, MPSC द्वारे कोणाची निवड केली जाते? तर उत्तर आहे PSI व DYSP. प्रश्न क्रमांक 31, राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र राज्य होते ते 2001 मध्ये स्थापना केलेली. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर योग्य उत्तर आहे सुधारणा व पुनर्वसन. प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी म्हणजे PSI कोण होत्या? तर उत्तर आहे कुसुम भालचंद्र देव. त्यांचं एक आत्मकथा पण होती, त्याचं नाव आहे ड्युटी फर्स्ट. प्रश्न क्रमांक 34, नवीन राष्ट्रीय पोलीस स्मारक कोठे आहे? तर नवी दिल्ली येथे केलेले आहे 2018 मध्ये. प्रश्न क्रमांक 35, भारतातील पहिला रोबोट पोलीस कोठे तैनात करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे तिरुअनंतपुरम त्रिवेंद्रम येथे केरळमध्ये येतं ते. ठीक आहे, 2019 मध्ये तेथील पोलीस मुख्यालयामध्ये. प्रश्न क्रमांक 36, SRPF स्थापना दिन केव्हा साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे 6 मार्चला आणि त्याची स्थापना झाली होती 1948 रोजी, म्हणजे 6 मार्च 1948 रोजी. प्रश्न क्रमांक 37, राष्ट्रीय वन शहीद दिवस कोणत्या दिवशी येतो? तर योग्य उत्तर आहे 11 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 38, ध्वज दिन कोणत्या दिवशी येतो? तर योग्य उत्तर आहे 7 डिसेंबर. पुढचा प्रश्न आहे पोलीस दलाचे महत्त्वाचे कार्य कोणते? तर उत्तर आहे कायदा व सुव्यवस्था राखणे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला गेलात तर तुम्हाला पहिला प्रश्न विचारू शकता की पोलीस दलाचे बोधवाक्य काय आहे, पोलीस दलाची स्थापना कधी झाली, पोलीस दलाचे महत्त्वाचे कार्य कोणते. 3 अतिशय महत्त्वाची प्रश्न उत्तरे आहेत. ठीक आहे, उत्तर तुम्हाला नीट लक्षात ठेवायची आहेत. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्र पोलीस दल कोणाच्या नियंत्रणाखाली काम करते? तर उत्तर आहे गृह मंत्रालय. प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन कोणत्या अधिनियमानुसार चालते? तर योग्य उत्तर आहे मुंबई पोलीस अधिनियम 1951 नुसार. साल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, भारतात पोलीस खात्याची खरी सुरुवात कोणत्या काळात झाली? तर ब्रिटिश काळामध्ये ती सुरुवात झाली होती, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली महिला तुरुंग अधीक्षक कोण? तर उत्तर आहे स्वाती साठे. प्रश्न क्रमांक 44, पोलीस उपनिरीक्षकांना किती स्टार असतात? तर त्यांना 2 स्टार असतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 45 पाहूयात. संयुक्त राष्ट्राची पहिली महिला नागरी पोलीस सल्लागार कोण? तर उत्तर आहे किरण बेदी. प्रश्न क्रमांक 46, महिला पोलिसांची सर्वप्रथम नेमणूक कोणत्या राज्यात झाली? तर मुंबईमध्ये झाली होती ती, महाराष्ट्र राज्यामध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालये आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा, खूप वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे. तो योग्य उत्तर आहेत 12, म्हणजे एकूण 12 पोलीस आयुक्तालये आहेत. आणि ती कोणती कोणती त्यांची नावं सुद्धा तुम्ही इथे नीट बघून घ्या. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सोलापूर, मुंबई रेल्वे, पिंपरी चिंचवड आणि वसई विरार मीरा भाईंदर एकत्रितपणे आहे. अशी टोटल 12 पोलीस आयुक्तालये महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48,
PSI हा कोणत्या वर्गाचा अधिकारी असतो? उत्तर आहे अराजपत्रित वर्ग 2. प्रश्न क्रमांक 49. API हा कोणत्या वर्गाचा अधिकारी असतो? उत्तर आहे राजपत्रित वर्ग 2. शेवटचा प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे घोषवाक्य काय आहे? तर योग्य उत्तर आहे सुरक्षा आणि विश्वास. ठीक आहे मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त 50 प्रश्न उत्तरे घेतली आहेत पोलीस प्रशासनाबद्दल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. ठीक आहे, सध्या आपण आता इंग्रजी या विषयाची सुद्धा रिव्हिजन करणार आहोत. इंग्रजी या विषयाच्या रिव्हिजनचा तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये खूप फायदा होणार आहे. एक म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द सोडवताना, दुसरं म्हणजे स्पेलिंग एररमध्ये, आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला मराठीला एखादा मराठी शब्द असेल त्याला इंग्रजीत काय बोलतात आणि इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये काय बोलतात हे तुम्हाला कळणार आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या एखाद्या उच्च पदावरती जेव्हा काम करत असाल तेव्हा तुम्हाला हे शब्द उपयोगात पडणारे आहेत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूयात. पहिला शब्द आहे मासिक. त्याला इंग्रजीमधून मॅगझिन बोलतात. प्रशिक्षणला ट्रेनिंग बोलतात. दलला फोर्स बोलतात, म्हणजे पोलीस दल बोलतो ना आपण त्याला पोलीस फोर्स असं बोलतात. अकादमी म्हणजे अकॅडमी. पोलीस महासंचालक म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. राज्यघटना म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. पोलीस उपनिरीक्षक त्याला PSI आपण बोलतो, म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर. सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजे API बोलतो आपण, त्याला असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. प्रथम माहिती अहवाल म्हणजे FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. खूप सारी लोक आहेत आपल्याला की ज्याला आपल्याला फक्त FIR आपण बोलतो, पण त्याचा फुल फॉर्म काय आहे हे आपल्याला माहीतच नसतं. FIRचा फुल फॉर्म आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. पुढचा शब्द आहे भारतीय पोलीस सेवा म्हणजे IPS इंडियन पोलीस सर्व्हिस असं आपण बोलतो. राज्य राखीव पोलीस दलाला इंग्रजीमधून SRPF बोलतात. स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. उप अधीक्षक म्हणजे DYSP म्हणजेच त्याला डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस बोलतात. सुप्रिटेंडंटची स्पेलिंग जी आहे ती इंग्रजी या विषयामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये स्पेलिंग एररमध्ये खूप वेळा विचारली गेलेली आहे. तर सुप्रिटेंडंटची स्पेलिंग तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे लगेच बायहार्ट करून घ्या, म्हणजे तोंडपाठ करून घ्या. पुढचा शब्द आहे गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID. क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. वर्गला इंग्रजीमधून क्लास बोलतात. अधिकारीला ऑफिसर बोलतात. सुरक्षा म्हणजे सिक्युरिटी. स्थापना दिवस आपण बोलतो ना त्याला फाउंडेशन डे बोलतात. ध्वजला फ्लॅग बोलतात. बोधवाक्य म्हणजे मोटो. मानवी हक्क दिवस म्हणजे ह्युमन राईट डे साजरा करणे म्हणजे सेलिब्रेट करणे. संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्स. तुरुंग अधीक्षक म्हणजे जेल सुप्रिटेंडंट आपण असं बोलतो. परिक्षेत्रे म्हणजे झोन्स. पोलीस प्रशासन म्हणजे पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन. ॲडमिनिस्ट्रेशनची स्पेलिंग नीट बघून घ्या, स्पेलिंग एररमध्ये विचारली जाते. स्मारक म्हणजे मेमोरियल. मेमोरियलची स्पेलिंग सुद्धा स्पेलिंग एररमध्ये खूप वेळा विचारली गेलेली आहे. प्रमुख म्हणजे हेड किंवा चीफ आपण असं बोलतो. मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर. खुले कारागृह म्हणजे ओपन प्रिझन, म्हणजे कारागृहाला प्रिझन बोलतो आपण. राज्य मानवी हक्क आयोग म्हणजे स्टेट ह्युमन राईट कमिशन बोलतो. कमिशनची स्पेलिंग नीट बायहार्ट करा. कमिशनची स्पेलिंग एररमध्ये खूप वेळा विचारली गेलेली आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कमिशनची स्पेलिंग, कमिटीची स्पेलिंग खूप वेळा परीक्षेला विचारली गेलेली आहे. अधिनियम म्हणजे ॲक्ट. नक्षलग्रस्त जिल्हे म्हणजे नक्सलाइट डिस्ट्रिक्ट असं आपण बोलतो. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे सुधारणा आणि पुनर्वसन म्हणजे रिफॉर्मेशन आणि रिहॅबिलिटेशन. रिहॅबिलिटेशनची स्पेलिंग नीट बघून घ्या, स्पेलिंग एररमध्ये विचारली जाते. सर्वोच्च म्हणजे हायेस्ट. राज्य गुप्तवार्ता विभाग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ स्टेट सिक्रेट इंटेलिजन्स. इंटेलिजन्सची स्पेलिंग सुद्धा विचारतात परीक्षेला स्पेलिंग एररमध्ये. अराजपत्रित अधिकारी म्हणजे नॉन गॅझेटेड ऑफिसर. राजपत्रित अधिकारी म्हणजे गॅझेटेड ऑफिसर. विश्वासला इंग्रजीमधून फेथ बोलतात. हुतात्मा दिवसला मार्टर्स डे असं बोलतात. आयुक्तालयाला कमिशनरेट असं बोलतात.
कमिशनरेटची स्पेलिंग नीट बघून घ्या. स्पर्धा परीक्षांमध्ये खूप वेळा स्पेलिंग एररमध्ये विचारली गेलेली आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.